आज बनवली आहे बटाटा टोमॅटो क्रिस्पी चटपटीत अशी कुरकुरीत मस्तपैकी पापडी। अशी पापडी तुम्ही महिना 2 महिने स्टोअर पण करून ठेवू शकता। आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तेव्हा तुम्ही त्यांना दुपारच्या वेळेत पण हे खाऊ म्हणून देऊ शकता। जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते मी इथे उकळायला टाकलेले आहेत। त्याला असा चिरा मारून घेतलेला आहे। झाकण ठेवून आपण वाफवून घेऊ। तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। मी इथे 2 बटाटे घेतलेले आहे आणि ते उकळून घेतलेले आहेत। गार घ्यायचे बटाटे, गरम बटाटा आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे। आणि आता तो किसून घेतलेला आहे। टोमॅटो पण छान शिजलेला आहे। टोमॅटोची साल काढून घेऊया। मिक्सरला लावून आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहोत। सध्या बटाटे आणि टोमॅटो दोन्ही स्वस्त आहेत, तर चला मग आपण मस्त रेसिपी बनवूया। आता इथे टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। स्ट्रेनरवर टाकून आपण प्युरी गाळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्यातल्या ज्या बिया असतील त्या साईडला काढता येतील। बघा आता जो चौथा तयार झालेला आहे आपला, बिया निघालेले आहे ते आपण साईडला करून घेऊ। इथे मी तुम्हाला प्रमाण सांगत आहे। 1 कप मी मैदा घेतलेला आहे। अर्धा कप इतका बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर रवा जाड असेल तर मिक्सरला लावून थोडं फिरवून घ्यायचं। पाव कप इतकी कणिक घेतलेली आहे। तुम्ही प्रमाण चेंज पण करू शकता। मैदा कमी घ्यायचा, कणिक जास्त घ्यायची। 1 कप कणिक घ्यायची आणि पाव कप मैदा घ्यायचा। इथे आता 1 चमचा मी इतका ओवा घेतला आहे। हातावर क्रश करून आपण ओवा घालून घेणार आहोत। 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे। चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा घेऊ शकता। पाव चमचापेक्षा जास्त आपण मीठ घेतलेलं आहे। इथे आपली पापडी छान अशी क्रिस्पी होण्यासाठी आपण मोहन घालून घेणार आहोत। 3 चमचे मी इतकं तेल घेतलेलं आहे। दोन्ही हाताने पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे ते छान असं पिठामध्ये मिक्स होतं। इथे मला मोहन कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा अजून मोहन घालून घेतलेलं आहे। बघा अशी मूठ आपली तयार झाली म्हणजे आपलं पीठ अगदी ओके आहे। आता मी इथे आपण ज्या कपाने मैदा घेतला आहे त्याच कपाने किसलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे, पण त्याआधी आपल्याला यामध्ये पाव चमचा इतकं काळं मीठ घ्यायचं आहे आणि पाव चमचा इतका चाट मसाला घ्यायचा आहे। मी आधीच टाकायला हवं होतं, तर तुम्ही आधी बटाटा टाकण्याच्या आधीच चाट मसाला आणि काळं मीठ टाकून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या पापडीला खूप छान चव येते। आता आपण सर्व जिन्नस मस्त मिक्स करून घेऊ। आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे, पण त्यामध्ये आपण पाणी न घालता गोळा बनवणार आहोत। आता आपण जी टोमॅटो प्युरी बनवली आहे ती टोमॅटो प्युरी आपण घालून घेणार आहोत। थोडी प्युरी मी थोडी साईडला ठेवून घेणार आहे, कारण आपल्याला जो गोळा बनवायचा आहे तो अगदी कडक बनवायचा आहे। आपण जशी पुऱ्यांची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा पण आपल्याला थोडी कडक भिजवायची आहे। बघा आता थोडंसं मी जी प्युरी उरलेली होती तीसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे, कारण मला ते प्रमाण योग्य वाटत आहे। घट्ट गोळा आपण आता तयार करून घेणार आहोत आणि त्याला तेलाचा हात लावून साईडला ठेवून घेणार आहोत। ह्या ज्या पुऱ्या आहे या आपल्याला लागलीच तळायला घ्यायच्या आहे। याला रेस्ट करायला आपल्याला ठेवायचं नाही आहे, कारण मिठामुळे बटाट्याला पाणी सुटतं। मी आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहे। सर्व गोळे आपण तयार करून घेऊ, म्हणजे आपलं तेल तापलं की आपल्याला पटापट असं पुऱ्या तेलामध्ये सोडता येतील। पुऱ्या पण आपण आधीच लाटून घेणार आहोत। बघा आता सर्व गोळे तयार झालेले आहेत। मी पोळपाटाला आणि लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि पातळ अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। आपण पीठ किंवा मैदा न लावता पोळी लाटून घेतलेली आहे। पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। नंतर आपण फोकच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने असे आपल्याला होल करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली पुरी फुगणार नाही। आणि वाटीच्या साहाय्याने किंवा कुकी कटरच्या साहाय्याने आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे, किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता। शंकरपाळ्याच्या आकारामध्ये पण कट करू शकता किंवा ट्रायंगल शेपमध्ये पण कट करू शकता। अशा प्रकारे मी आता सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही पटापट लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या।
आणि आम्हाला कमेंट करायलाही विसरू नका. गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि फोकच्या साहाय्याने आपण त्याला टोचे मारून घेतलेले आहेत. बघा आता तेल तापलं आहे आपलं की नाही ते पण बघायचं आहे. एक छोटा तुकडा टाकला आहे, तो तळाशी जाऊन लगेच वर आला आहे, म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण मंद आचेवरती सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. मी आता बघा एक एक करून पुऱ्या तेलामध्ये सोडून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. आपण जर गॅसची फ्लेम फुल किंवा मीडियम केली तर आपल्या पुऱ्या पटकन तर लाल होतील, पण त्या आतून कच्च्या राहतील किंवा त्या नरम होतील. म्हणून आपल्याला मंद आचेवरतीच सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अजिबात घाई करायची नाही आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अशा पुऱ्या तुम्ही टी टाईमला सुद्धा खाऊ शकतात. चहासोबत ह्या पुऱ्या खूपच छान लागतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. बघा आता पुऱ्यांचा कलरही बदलत चाललेला आहे. अशा पुऱ्या लहानांना मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. पुऱ्यांचा कलर बदलला आहे आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल की आपल्या पुऱ्या किती क्रिस्पी झालेल्या आहेत. आता ज्या बाकीच्या पुऱ्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने पूर्ण पुऱ्या तळून घेणार आहे. अशा पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. या पुऱ्या पूर्ण गार झाल्यावरती तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बघा तुम्ही महिना 2 महिने अगदी आरामशीर याला स्टोअर करू शकता. क्रिस्पी बघा किती छान झालेले आहे. तर मग अशा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही पापडी महिना 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.